नमस्ते. आपण पाहत आहात ग्रामविकास ई सेवा चॅनल. आजचा विषय हरवलेल्या बेपत्ता व्यक्तीच्या मृत्यूचे ठिकाण, मृत्यू दिनांक, ग्राह्य धरणेबाबतचे जे 30 ऑक्टोबर 2012 चे पत्र आहे त्यावर आपण आज माहिती देणार आहोत. हे पत्र आहे राज्य आरोग्य माहिती व जीवन विषयक आकडेवारी कार्यालय पुणे. एक पत्राचा दिनांक आहे 30 ऑक्टोबर 2012. हे पत्र जिल्हा आरोग्य अधिकारी तथा जिल्हा निबंधक जन्म मृत्यू जिल्हा परिषद सर्व, आरोग्य अधिकारी तथा जन्म मृत्यू महानगरपालिका सर्व, मुख्याधिकारी तथा निबंधक जन्म व मृत्यू नगर परिषद नगरपालिका सर्व, कार्यकारी अधिकारी लष्कर विभाग सर्व. विषय हरवलेल्या बेपत्ता व्यक्तीचे मृत्यूचे ठिकाण व मृत्यू दिनांक ग्राह्य धरणेबाबत. महानिबंधक जन्म मृत्यू भारत सरकार नवी दिल्ली यांनी उपरोक्त संदर्भीय परिपत्रकाद्वारे हरवलेल्या व्यक्तींच्या मृत्यू नोंदणी संदर्भात मार्गदर्शक सूचना निर्गमित केल्या आहेत. सदर मार्गदर्शक सूचनेनुसार हरवलेली व्यक्ती 7 वर्षापेक्षा जास्त कालावधी उलटूनही गेल्यानंतर न्यायालय मृत घोषित करू शकते व न्यायालयाने मृत घोषित केल्यानंतर मृत्यू नोंदणी करून मृत्यू प्रमाणपत्र वितरित करता येणे शक्य आहे असे सूचित केले आहे. त्याप्रमाणे ज्या न्यायालयात हरवलेल्या व्यक्तीचे नातेवाईक मृत घोषित करून घेण्यासाठी अर्ज दाखल करतील ते न्यायालय मृत्यूचे ठिकाण समजण्यात यावे व ज्या दिवशी अर्ज न्यायालयात दाखल करतील तो दिनांक मृत्यू दिनांक समजण्यात यावा. न्यायिक मान्यता न्यायालयीन आदेशाद्वारे प्राप्त असल्यामुळे जन्म मृत्यू नोंदणी अधिनियम 1969 मधील उशिरा नोंदणीचा कलम 13(3) ह्या मृत्यू नोंदणींना लागू होणार नाही. सदरचे परिपत्रक आपले अधीनस्थ सर्व निबंधक उपनिबंधक यांना निर्गमित करावे व केलेल्या कारवाईचा अहवाल या कार्यालयात सादर करावा असे माननीय उपसंचालक आरोग्य सेवा तथा उपमुख्य निबंधक जन्म व मृत्यू महाराष्ट्र राज्य पुणे यांच्या स्वाक्षरीने हे पत्र निर्गमित करण्यात आलेले आहे. आपण अद्यापही ग्रामविकास ई सेवा चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर विचार कसला करताय? चॅनलवरील दररोज नवीन विषयांची माहिती मिळवण्यासाठी करा सबस्क्राईब. तर आपण नोंदणी अधिनियमशी संबंधित असलेले शासन निर्णय आपण आजच्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपण आपणास देत आहोत. आपणास आवश्यकतेनुसार आपण हे शासन निर्णय डाउनलोड करून घेऊ शकतात व त्याचा उपयोग आपल्या कार्यालयीन कामकाजासाठी आपण करू शकता. बघा, स्क्रीनवर आपणास दिसत असेल ग्रामविकास e-seva.com ह्या नावाचे हे संकेतस्थळ असून या संकेतस्थळावर आपण जन्म मृत्यू अधिनियम 1969 च्या अनुषंगाने जे शासन निर्णय ग्रामविकास ई सेवा टीम कडे उपलब्ध असलेले शासन निर्णय आपण ह्या संकेतस्थळावर उपलब्ध करून दिलेले आहेत. तर आजचा व्हिडिओ आपणास कसा वाटला याबाबतची कमेंट आपण कमेंट बॉक्समध्ये नोंदवा ही आपणास विनंती आहे. तसेच आपण अजूनही ह्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर कृपया सबस्क्राईब करून घ्यावे. तसेच या व्यतिरिक्त कर्मचारी अधिकारी यांच्या सेवाविषयक लेखाविषयक बाबींसाठीचे जे काही शासन निर्णय आहेत ते ह्या संकेतस्थळावरील शासन निर्णय ह्या टॅबमध्ये आपणास उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत. ते पण आपण आपल्या आवश्यकतेनुसार डाउनलोड करून घेऊ शकतात. तसेच कायदे व नियम मध्ये शासकीय पुस्तक तसेच विविध विभागांचे सेवा प्रवेश नियम आपण यामध्ये उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्या व्यतिरिक्त काही आपणास प्रशासकीय नमुन्यांची आवश्यकता भासते ते सुद्धा आपण
ह्या संकेतस्थळावर उपलब्ध करून दिलेल्या आहेत. आजचा व्हिडिओ आपण इथेच थांबवूया. ग्रामविकास ई सेवा चॅनल तर्फे आपले खूप खूप आभार. धन्यवाद.